नमस्कार. युधिष्ठिराला वनवासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करून ज्ञान मिळत चाललेलं आहे आणि तिकडे अर्जुन स्वर्गामध्ये इंद्रलोकांमध्ये राहून आपल्या वेगवेगळ्या शस्त्रांना मिळवत चाललेला आहे आणि ठरलंय की हिमालयातल्या अलकापुरी नावाच्या नगरामध्ये लोमश ऋषींनी सांगितलंय की तिथे तुम्हाला अर्जुन भेटणार आहे. मग अर्जुनाची भेट होण्यासाठी म्हणून या हस्तिनापूरहून निघालेल्या कौरवांनी हिमालयाच्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे आणि सगळ्या वनवासाचा कालावधी याच्यामध्येच जातोय. जवळपास 11 वर्ष पूर्ण होत आहेत. आता आपण वनवास पूर्ण करतोय. वनवास पूर्ण करून पांडवांच्या आता शेवटच्या वनवासाच्या वर्षामध्ये जातोय. त्यानंतर 1 वर्ष अज्ञातवासाचा आहे. बरेच भाग गेले की आपले वनवासात सुद्धा. आता पुढे अज्ञातवासामध्ये बरेच दिवस आपल्याला अजून तिथे बऱ्याच रंजक कथा घडणार आहेत, रंजक गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे या सगळ्या ऋषी मुनींची भेट घेत, तीर्थाटन करत, स्नानसंध्या करत पांडव निघालेत हिमालयाच्या दिशेने. पण पांडवांचं दुःख, त्रास मात्र संपणार नाही. तो संपणारच नाहीये. इतकी संकट त्यांच्या वाट्याला आहेत पुढे सुद्धा आणि शेवटच्या टप्प्यात तर ही संकट जास्त वाढत राहतात. या सगळ्या संकटांवर मात करत, संकटांना संपवत त्यांना पुढे जायचं आहे. ऋषीमुनी आहेत सोबत. त्यांचे धौम्य ऋषी आहेत जे त्यांच्या पुरोहित म्हणून त्यांच्या सोबत आहेत, राजपुरोहित म्हणून सोबत आहेत. धौम्य ऋषी वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घालून देत आहेत. मी तुम्हाला धौम्य ऋषींचं एक महत्वाचं संदर्भ सांगितलं होता. धौम्य ऋषी, धुम्यागड आणि तोच पुढे भगवानगड झाला कसा, त्याला धुम्यागड नावाने कसं वगैरे हे सगळं तुम्हाला मी सांगितलंय. या धौम्य ऋषींचं पुढच्या म्हणजे महाभारताच्या युद्धानंतरचं वास्तव्य हे इकडे राहिलेलं होतं. ती कथाही तुम्हाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. म्हणजे संकट येत असतात असं म्हणतात. ती कथा खरी खोटी माहीत नाही, पण असं म्हणतात की जेव्हा युधिष्ठिर वनवासाला निघाला होता तेव्हा कुलगुरू कृपाचार्यांनी युधिष्ठिराच्याकडे 2 पत्र दिली होती आणि या 2 पत्राच्या मध्ये लिहिलं होतं की वनवासात जाशील तेव्हा एक पत्र वाच. जंगलात आल्याबरोबर युधिष्ठिराने पत्र काढून वाचलं आणि त्यात लिहिलं होतं हे दिवस राहणार नाहीत. पुढे सगळं महाभारताचं युद्ध घडलं आणि युधिष्ठिर चक्रवर्ती सम्राट बनला पुन्हा एकदा आणि तेव्हा दुसरं पत्र आठवण झाली त्यानं काढलं. त्यावर लिहिलं होतं हेही दिवस राहणार नाहीत. दिवस कोणते राहत नसतात. संकट येत असतात, संकट जात असतात. संकटावर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. उगाच नाही गाणी तयार झाली, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. उगाच नाही तयार झाली. संकट येतात म्हणून शस्त्र खाली टाकून निवांत बसून चालायचं नसतं. संकटावर मात करायची असते आणि जेव्हा तुम्ही लढाईला जाताना, जेव्हा तुम्ही संकटावर मात करायला जाताना तेव्हा त्या संकटावर मात करण्यासाठी तुम्हाला बळ देणारी माणसं सुद्धा जागोजागी मिळू लागतात. फरक फक्त इतका असतो की ती आपल्याला ओळखता आली पाहिजेत, समजलं पाहिजे ईश्वर कुठल्या प्रसंगात कधी कधी मदत करतोय. ही ईश्वराला ओळखण्याची प्रक्रियाच तीर्थयात्रा असते. दुसरं काही नाही. म्हणून तर युधिष्ठिराला ती तीर्थयात्रा करावी लागली होती. या तीर्थयात्रेला युधिष्ठिर निघालेला असताना आता त्याची हिमालयाकडची वाटचाल सुरू आहे. सोबत ऋषींचा ताफा आहे आणि या ऋषींच्या सोबतच एक व्यक्ती असा आहे की ज्याला पांडवांचा घात करायचा आहे. आणि कोण आहे हा राक्षस आहे. या ऋषी मुनींच्या गोतावळ्यामध्ये हा जट नावाचा राक्षस अगदी मायावी रूपानं लपून पांडवांच्या सोबत चालतोय. पांडवांना कळतही नाहीये की कोणीतरी एक दुष्ट आपल्या सोबत आहे आणि त्याच्या मनामध्ये अनेक दुष्ट विचार आहेत. हा जट धावत यांच्या सोबत चालत असतानाच त्याला अचानक द्रौपदी दिसते आणि तो द्रौपदीलाच पकडण्याचा विचार करतो. द्रौपदी तर निसंशय सुंदर आणि या सुंदर स्त्रीला बघून हिला आपली स्त्री करावी असं त्याला वाटू लागतं आणि तो द्रौपदी आपल्या उपभोगासाठी असावी यासाठी द्रौपदीला पकडण्याचा विचार करू लागतो. याच हेतूने तो द्रौपदीच्या आजूबाजूला वेश बदलून फिरत असताना त्याच्या लक्षात येतं की हे 4ही भाऊ द्रौपदीचे पती तिच्या सोबत सतत आहेत. मग या चौघांनाही पकडावं
आणि संपवून टाकावं आणि द्रौपदीला हस्तगत करावं हा विचार जट राक्षसाच्या मनामध्ये येतोय. आणि एक दिवस संधी तो बघतो, भीम जरासा बाजूला गेलेलो असतो, उरलेले असतात 3. या तिघांनाही तो पकडतो, द्रौपदीलाही तो पकडतो. पण ज्या क्षणी यांना पकडलं त्या क्षणी सहदेव जोरजोऱ्यात ओरडू लागतो आणि या जटाला विरोध करू लागतो. अगदी युधिष्ठिराला सुद्धा यानं आपल्या मजबूत बाहूमध्ये जखडून ठेवलेलं असतं आणि बाजूला गेलेल्या भीमाला याचा आवाज ऐकू येतो. भीम हे सगळं बघत असतो आणि आल्याबरोबर भीमाला जाणीव होते की राक्षसाने आपल्या पत्नीला आणि भावाला पकडलेला आहे. तो जटासुराला म्हणतो की तू तुझ्या वाईट काळाला बोलवलेलं आहेस, जे कृत्य केलंय ते खूपच वाईट आहे, आता तुला त्याची शिक्षा होणार. आणि आपल्या भावाला वाचवायचं आहे, आपल्या पत्नीलाही वाचवायचं आहे, कारण ते त्याच्या अगदी मजबूत पंजामध्ये बांधल्या गेलेले आहेत. अशा वेळी भीम अक्कल हुशारीने जटासुराच्या हातावरती वार करू लागतो आणि या वारामध्ये जाजावलेला भांबावलेला जटासूर पांडवांना आणि द्रौपदीला सोडतो. ज्या क्षणी त्याच्या तावडीतून द्रौपदी आणि हे सगळे 3 भाऊ मोकळे होतात, त्या क्षणी भीम असे काही प्रहार करू लागतो की त्या प्रहारात जटासूर जखमी होऊन पडतो आणि तिथेच त्याचा प्राणही जातो. जटराक्षसाचा वध केल्यानंतर आपल्याला अधिकाधिक सुरक्षित राहायला हवं याची जाणीव भीमाला होऊ लागते आणि भीम युधिष्ठिर आता वेगवान पद्धतीने हिमालयाच्या दिशेनं जाऊ लागतात. हिमालयाचा प्रवास फार कठीण. एक तर जितक्या उंचावर जाल तिथे जाताना तुमच्या ऑक्सिजनची प्राणवायूची कमतरता असते. प्राणवायूची कमतरता असताना चालत चालत डोंगर चढत जाणं, बर्फातून जाणं हे जरा अवघड असतं. त्यातल्या त्यात द्रौपदीची अवस्था तर खूपच वाईट होत असते. पाय प्रचंड दुखत असतात. ती कधी कधी तर मूर्छा येऊन पडते, कधी कधी हा गारवा सहन होत नाही. अशा स्थितीत द्रौपदीला चालावं लागतं. नकुल सहदेव जराशे नाजूक आहेत, त्यांनाही यातून वाट काढत पुढे जाणं जरासं अवघड होतं. पण चालायचं तर असतंच. संकट खूप असतात, त्यातून मार्गही काढायचा असतो आणि भीमाला एक मार्ग सुचतोय. तो कोणता ते बघूया पुढच्या भागात.